पाच बघा, पाच कोणाकोणाला लाडका भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ बहिणीचा लाडका भाऊ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आमचे आदरणीय नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त नगर शहराच्या महानगराच्या वतीनं आम्ही मुंबईला प्रयाण करत आहोत. नगर शहराच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी येणार आहेत. इतर राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. त्यामुळं जेवढे आम्हाला पास दिलेले आहेत त्यानुसार आम्ही जवळपास 150 लोक या ठिकाणाहून वेगवेगळ्या माध्यमातून चाललेलो आहोत. कुणी एसटीनं चाललेलं आहे, कुणी वेगवेगळ्या गाड्यांनी चाललेले आहेत. असे 150 कार्यकर्ते महानगरातून निघालेले आहेत. आणि महायुतीचा हा झंझावात आजपासून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. विकसित महाराष्ट्राचं स्वप्न जे मोदी साहेबांचं विकसित भारत विकसित महाराष्ट्र अशा प्रकारचा महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम या पुढील काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून होणार आहे. आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे. कार्यकर्त्यांनी काल नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये चांगल्या प्रकारे जल्लोष केला. त्याला प्रतिसाद देखील जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि जनता खुश आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत जे अटकेपार बाजी मारली त्या अटकेपार या शब्द धरून आम्ही एक नगरची टॅगलाईन केलेली आहे, अटकेपार. विरोधकांना चारी मुंड्या चित करून या महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा ध्वज मोठ्या दिमागदाराने फडकवलेला आहे. प्रचंड उत्साह या निमित्तानं देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. या राज्याची अशी एक होती की उपमुख्यमंत्री झालेला माणूस पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, पण देवाभाऊ एकमेव आहे की जे पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते मुख्यमंत्री झालेले आहेत.